काही चूक मी केली असेल हम्म. त्याबद्दल तिला प्रेमात पाडायचं डिसिजन आहे. म्हणजे मी सध्या चालू आहे माझं तर तिला प्रेमात पाडायचं. बरेच दिवस झाले आता मी भरपूर कम्फर्टेबल झालोय तिच्याबरोबर. एक कम्फर्ट झोन. मालिकेत तर तारिणी आणि केदार या दोघांचा लव्ह बॉन्डिंग तर आम्हाला पाहायला मिळतोय. हम्म. पण केदार तारिणीला किती ओळखतो आता हे आपण जाणून घेऊया. ओके. चला तर मग तारिणीला सगळ्यात जास्त काय आवडतं? मालपोहे आवडतात. मालपोहे. आणि कधी बनवले तिच्यासाठी? हो, सीन मध्ये बनवलेत मी तिच्यासाठी आणि आवडले तुला? सुरुवातीला. हा मग तारिणी रागवली की केदार काय करतो? शांत बसतो, तिला समजून घेतो आणि तिचा राग कसा शांत होईल ह्याच्याकडे जास्त लक्ष देतो. तारिणीचं एक सिक्रेट काय आहे जे फक्त तुलाच माहिती? हा, मग ते माझ्यापुरतीच राहील ना. प्रेक्षकांना माझ्यापुरती लिमिटेड आहे. बरं, रिअल लाईफ मध्ये केदार असा आहे तर रिअल लाईफ मध्ये केदार कसा आहे? शांतच आहे. म्हणजे शांत. तो दोघांमध्ये काहीच हा. डिफरन्स नाहीये. नाही, म्हणजे असाच असणार. म्हणजे असाच आहे तो मुळात. तर जर तारिणी तुमच्यावर रागवली तर तुम्ही काय करणार? माझ्यावर रागवली तर म्हणजे हो. मी सॉरी म्हणणार आणि जी काही चूक मी केली असेल त्याबद्दल माफीच मागणार. केदारला जर एखादा मोठा डिसिजन घ्यायचा असेल तर तो कोणता घेणार? डिसिजन मला घ्यायचा असेल तर तिला प्रेमात पाडायचं डिसिजन आहे. म्हणजे मी सध्या चालू आहे माझं तर तिला प्रेमात पाडायचं. पण ऑफकोर्स तिला विचारूनच करावं लागेल ते पण. काही एखादा शब्द की ती कशी आहे स्वभावाने किंवा आता एवढं तुमचं को बॉन्डिंग वगैरे आहे को ऍक्टर्स बरोबर, तर एखादी अशी गोष्ट की कम्फर्ट झोन. ओके. कारण आता ऑफकोर्स बरेच दिवस झाले आता मी भरपूर कम्फर्टेबल झालोय तिच्याबरोबर. एक कम्फर्ट झोन तयार झाला. कौशिकीसाठी एखादा शब्द जो तिला डिस्क्राइब करेल. इन्स्टिट्यूट असं. ओके. म्हणजे आम्हाला काही जरी मला काही डाऊट असेल किंवा काय असेल तर मी तिच्याकडे जाऊन विचारेन. लव की रिस्पॉन्सिबिलिटी? लव. लव. ओके. सो थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. मला पण खूप मजा आली. थँक्यू. आणि पुन्हा आपण असंच भेटूया. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी स्वराज म्हणजेच तारिणी या मालिकेमधला केदार. तुम्ही मला बघताय टेली चक्कर रिजनल मध्ये.